नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सामाजिक क्रिया या संदर्भामध्ये मॅक्स वेबर यांच्या संबंधी बहुपर्यायी प्रश्न उत्तरे. चला तर मग बघूया. आज प्रश्न क्रमांक 43. वेबरच्या विवेचनाप्रमाणे संवेगात्मक व अनुभवात्मक क्रियामध्ये तर याचं योग्य उत्तर आहे ड. वरील सर्व. म्हणजेच ही क्रिया पूर्णतः मानसिक अवस्थेशी जोडलेली असते. या क्रियेत उद्दिष्टाचे निर्धारण कोठेही असत नाही. या क्रियेत व्यक्ती भावुक होतो त्या पाठीमागे काही तर्क असत नाही. हे संवेगात्मक व अनुभवात्मक क्रियामध्ये समाविष्ट होते. प्रश्न क्रमांक 44. शाळेमधून घरी आलेल्या लहान मुलाने पेन हरवली म्हणून आईने रागात येऊन त्याला थापड मारणे ही क्रिया खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? तर याचं उत्तर आहे अ. संवेगात्मक व अनुभवात्मक प्रकारामध्ये मोडते. प्रश्न क्रमांक 45. परंपरागत क्रियामध्ये खालीलपैकी कोणती बाब बसते? तर याचं योग्य उत्तर आहे ड. वरील सर्व. म्हणजेच या क्रियाच्या पाठीमागे परंपरा, रिवाज, विश्वास इत्यादी असतात. या प्रकारच्या क्रियाच्या पाठीमागे कोणताही तर्क नसतो. या प्रकारच्या क्रियांना उद्देशही नसतो. प्रश्न क्रमांक 46. वेबरच्या विवेचनाप्रमाणे पूर्ण सत्याचे यथातथ्य रेखाटन करणे हे विधान. याचं योग्य उत्तर आहे हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर याचं उत्तर आहे ड. वरील सर्व. म्हणजेच वरील सर्व विधाने ही बरोबर आहेत. वेबरच्या मते गरज भासल्यास एकाच घटनेची विविध आदर्श प्रारूपे बांधू शकतो. वेबरच्या मते एखाद्या घटनेकडे जितक्या दृष्टीने पाहता येईल तितक्या प्रकारचे आदर्श प्रारूपे बनविणे शक्य आहे. वेबरच्या मते संशोधन व वितरण या दोन्ही पातळीवर एक सुबोधक्षम घटक म्हणून कार्य करणे हीच आदर्श प्रारूपाची खरी भूमिका आहे. हे सर्व विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 48. आदर्श प्रारूपामुळे. तर याचं उत्तर आहे ड. वरील सर्व. आपणास ग्रहित तत्वाची निर्मिती करता येते. एखाद्या घटनेत, विचारात किंवा स्थितीत अद्वितीय काय आहे हे ठरविता येणे शक्य होते. वास्तविकता अशा काल्पनिक पण संघटित विश्लेषणात्मक संकल्पनेपासून किती दूर आहे हे दर्शविता येते. प्रश्न क्रमांक 49. ज्या वर्तनाला वर्तन करणाऱ्या व्यक्तीचे दृष्टीने निश्चित अर्थ असतो अशा वर्तनास वेबर काय म्हणतो? तर याचं उत्तर आहे अ. क्रिया. प्रश्न क्रमांक 50. वेबरच्या विवेचनाप्रमाणे दुसऱ्याच्या वर्तनास अभिमुख असणारी व कर्त्याच्या दृष्टीने अर्थपूर्ण असणारी कोणतीही क्रिया. याचं उत्तर आहे ब. सामाजिक क्रिया असते. प्रश्न क्रमांक 51. वेबरने खालीलपैकी कशाचे स्वरूप लक्षात घेऊन सामाजिक क्रियेचे 4 प्रकार सांगितले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ. अभिमुखता स्वरूप लक्षात घेऊन मॅक्स वेबरने सामाजिक क्रियेचे 4 प्रकार सांगितले आहेत. प्रश्न क्रमांक 52. दर्खीमच्या विवेचनासाठी मूल्याचा उगम स्रोत कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ब. समाज हा मूल्याचा उगम स्रोत आहे. प्रश्न क्रमांक 53. खालील कोणती बाब मॅक्स वेबर व पॅरेटोला मान्य आहे? तर याचं उत्तर आहे ब. सर्व तत्वचिंतने व मूल्यविचार अतार्किक असतात. ही बाब मॅक्स वेबर व पॅरेटोला मान्य होती. प्रश्न क्रमांक 54.
राजकारणी व समाजशास्त्रज्ञ यांच्या अभिवृत्तीमधील भिन्नता दर्शविण्यासाठी उत्तरदायित्वाचे नीतिशास्त्र व तत्वनिष्ठतेचे नीतिशास्त्र या दोन संज्ञांचा वापर कोणी केला? तर याचं योग्य उत्तर आहे मॅक्स वेबर यांनी केलेला आहे. प्रश्न क्रमांक 55. वेबरच्या मते खालीलपैकी कोणते नीतिशास्त्र राजकारणी व्यक्तीच्या वर्तनाला चालना देते? तर याचं योग्य उत्तर आहे तत्वनिष्ठतेचे नीतिशास्त्र हे राजकारणी व्यक्तीच्या वर्तनाला चालना देत असते. प्रश्न क्रमांक 56. आपल्या बुद्धीला पटेल तेच बोलणार व कृती करणार ही बाब कोणत्या नीतिशास्त्रात बसते? तर याचं योग्य उत्तर आहे तत्वनिष्ठतेचे नीतिशास्त्र यामध्ये ही बाब बसते. प्रश्न क्रमांक 57. वेबरच्या मते तत्वनिष्ठतेचे नीतिशास्त्र यातील तत्वनिष्ठा ही एक प्रकारे कोणत्या अभिवृत्तीची निदर्शक आहे? तर याचं उत्तर आहे धार्मिक अभिवृत्तीचे निदर्शक आहे. प्रश्न क्रमांक 58. राजकारणी व्यक्तीचे वर्तन हे खालीलपैकी कोणत्या नीतिशास्त्राचा भाग आहे? तर याचं योग्य उत्तर आहे उत्तरदायित्वाचे नीतिशास्त्राचा एक भाग आहे. प्रश्न क्रमांक 59. प्रोटेस्टंट इथिक्स अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर याचं योग्य उत्तर आहे मॅक्स वेबर. प्रश्न क्रमांक 60. वेबरच्या विवेचनाप्रमाणे मानवी क्रियेला बुद्धिपरमाण्यवादी क्रिया ही संज्ञा कधी देता येईल? तर याचं योग्य उत्तर आहे जेव्हा व्यक्ती जाणीवपूर्वकपणे आपली साधने व ध्येय यांच्यात योजनापूर्वकतेने समायोजन प्रस्थापित करून क्रिया करतो तेव्हा त्या क्रियेला बुद्धिपरमाण्यवादी क्रिया ही संज्ञा देता येईल असे मॅक्स वेबर म्हणतात. प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी कोणता सिद्धांत हा बहुविध वर्तनवादी सिद्धांत व प्रतिकात्मक आंतरक्रियावादी सिद्धांताचा पाया समजला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे क्रिया सिद्धांत हा बहुविध वर्तनवादी सिद्धांत व प्रतिकात्मक क्रिया सिद्धांताचा पाया समजला जातो. प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी कोणते दोन शास्त्रज्ञ हे क्रिया सिद्धांताचे पुरस्कर्ते मानले जात नाहीत? तर याचं योग्य उत्तर आहे जॉन आर कॉन्सन व रॉबर्ट मॅकआयव्हर हे दोन विचारवंत क्रिया सिद्धांताचे पुरस्कर्ते मानले जात नाहीत. प्रश्न क्रमांक 63. पार्सनच्या सामाजिक व्यवस्था सिद्धांताची मांडणी खालीलपैकी कोणत्या सिद्धांताच्या आधारे झाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क्रिया सिद्धांताच्या आधारावर पार्सनच्या सामाजिक व्यवस्था सिद्धांताची मांडणी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 63. विल्यम पी स्कॉटच्या मते क्रिया म्हणजे? तर याचं योग्य उत्तर आहे व्यक्तीच्या दृष्टीने अर्थपूर्ण असणारे वर्तन हे ध्येयसिद्धीच्या प्राप्तीसाठी होते तेव्हा त्या ह्याला क्रिया असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 65. फेअरचाइल्डच्या मताप्रमाणे क्रियात खालील बाबतीत प्रगती अभिप्रेत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे दर्जा. प्रश्न क्रमांक 66. मॅक्स वेबरच्या दृष्टीने व्यक्तीच्या कृतीला खालीलपैकी कोणता अर्थ प्राप्त व्हावा तेव्हा त्या त्याला क्रिया म्हणता येईल? तर याचं उत्तर आहे आत्मनिष्ठ अर्थ जेव्हा प्राप्त होईल तेव्हा या क्रियेला क्रिया म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 67. पार्सनने सामाजिक व्यवस्था सिद्धांतात क्रिया सिद्धांतासाठी खालीलपैकी कोणता शब्द प्रयोग केला आहे? तर याचं उत्तर आहे संदर्भ चौकट
याचा उपयोग केला आहे. प्रश्न क्रमांक 68. पार्सनच्या क्रिया संदर्भ चौकटीत खालीलपैकी कोणती बाब बसत नाही? तर याचं योग्य उत्तर आहे क. संस्था व मंडळ हे क्रिया संदर्भ चौकटीमध्ये बसत नाही. प्रश्न क्रमांक 69. खालीलपैकी चूक विधान ओळखा. तर याचं उत्तर आहे क. पार्सनच्या मते व्यक्ती निरर्थक हेतूने क्रिया करत नाही हे विधान चूक आहे व बाकीचे तीनही बरोबर विधाने आहेत. प्रश्न क्रमांक 70. टॉलकट पार्सन यांनी सामाजिक क्रिया व्यवस्थेच्या सांगितलेल्या बाजूत खालील बाजू बसत नाही. तर याचं उत्तर आहे ड. संघर्षात्मक व्यवस्था ही पार्सनने सांगितलेल्या सामाजिक क्रिया व्यवस्थेमध्ये बसत नाही. प्रश्न क्रमांक 71. क्रिया सिद्धांताच्या अनुषंगाने सामाजिक क्रिया हा शब्दप्रयोग खालीलपैकी कोणी केला? तर याचं उत्तर आहे अ. पार्सन यांनी केलेला आहे. प्रश्न क्रमांक 72. एका व्यक्तीची क्रिया जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या क्रियेने प्रभावित होते व उगम पावते तेव्हा त्याला खालीलपैकी काय म्हणता येईल? तर याचं उत्तर आहे सामाजिक क्रिया म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 73. स्ट्रक्चर अँड सोशल ॲक्शन सामाजिक क्रियेची संरचना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे ड. टॉलकट पार्सन यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 74. प्रमाणक व्यवस्थेत खालीलपैकी कशाचा समावेश करता येईल? तर याचं उत्तर आहे अ. प्रमाणक व मूल्य याचा समावेश करता येईल. प्रश्न क्रमांक 75. सामाजिक व सांस्कृतिक व्यवस्थांना जोडणारा प्राथमिक दुवा म्हणून खालीलपैकी कोणता घटक कार्य करतो? तर याचं योग्य उत्तर आहे अ. ब. मूल्य हा सामाजिक व सांस्कृतिक व्यवस्थांना जोडणारा प्राथमिक दुवा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 76. खालीलपैकी कोणत्या क्रिया सिद्धांतावरच्या निबंधात जीवशास्त्रीय व जैविक व्यवस्थावर चर्चा केली आहे? तर याचं उत्तर आहे ड. रॉबर्ट वेल्स व एडवर्ड शिल्क या दोन विचारवंतांनी क्रिया सिद्धांतावरच्या निबंधासाठी जीवशास्त्रीय व जैविक व्यवस्थेवर चर्चा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 77. पार्सन प्रणीत क्रिया सिद्धांताच्या गृहीतकाच्या संदर्भात खालील कोणती बाब चुकीची आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड. गटातील संघर्षात्मक परिस्थिती. प्रश्न क्रमांक 78. पार्सनने सामाजिक क्रियेच्या सांगितलेल्या प्रकारात खालील क्रियाप्रकार बसत नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ड. सहकार्यात्मक स्वरूपाच्या क्रिया हे पार्सनने सांगितलेल्या क्रियाप्रकारामध्ये बसत नाहीये. प्रश्न क्रमांक 79. आईने मुलाला कुरवाळणे व रागावणे ही कोणत्या प्रकारची क्रिया ठरते? तर याचं उत्तर आहे ब. भावनात्मक क्रिया ही ठरते. प्रश्न क्रमांक 80. बाह्य ध्येयसिद्धीसाठी ज्या क्रिया कोणत्या क्रियेत करता येईल जातील त्याला समावेश खालीलपैकी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ. कारणीभूत स्वरूपाच्या क्रिये. प्रश्न क्रमांक 81. पार्सन क्रिया संरचनेच्या प्रकाराला खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधतो? तर याचं योग्य उत्तर आहे वर्तनबद्ध पर्याय या नावाने संबोधतो. प्रश्न क्रमांक 82. पार्सनने क्रिया संरचनेचे प्रकार शास्त्रज्ञाकडून उचलले आहेत. वर्तनबद्ध पर्याय खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाकडून उचलले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ. जर्मन
समाजशास्त्रज्ञ टोनीज यांच्याकडून हे विचार घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 83, पार्सन्य क्रिया संरचनेचे प्रकार टोनीजच्या प्रकारामधून उचलले आहेत. खालीलपैकी कोणत्या समाज? तर याचं योग्य उत्तर आहे ब, प्राथमिक समाज व दुय्यम समाज हे घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 84, समाज निर्मितीच्या सामाजिक करार पुरस्कर्ते खालीलपैकी कोणते आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे हॉब्स आणि लॉक हे समाज निर्मितीच्या सामाजिक कराराचे पुरस्कर्ते आहेत.